नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार आणि आजचा जो आपला टॉपिक आहे या लेक्चरच्या माध्यमातून आपण प्रजासत्ताक म्हणजेच रिपब्लिक किंवा गणराज्य तर ही संकल्पना पॉलिटीच्या दृष्टिकोनातून अगेन आपला प्रत्येक टॉपिक हा एक्झाममध्ये कसा लिंक करता येईल या दृष्टिकोनातून आपण प्लॅन केलेला असतो आणि एक्झाममध्ये आपल्याला खरं तर म्हणजे मार्क घ्यायचे या दृष्टिकोनातून आपला अप्रोच असलं पाहिजे. आणि म्हणून आजचा विषय सुद्धा जरी म्हणजे एका देशाने स्वतःला प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं असलं तरी फक्त करंट अफेअर पुरतं ते मर्यादित न ठेवता प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक या टर्मचा अर्थ काय होतो, आपल्याला जसे अप्लाइड पॉलिटीमध्ये क्वेश्चन येतात ना, म्हणजे राज्यशास्त्रातले क्वेश्चन हे थोडेसे ॲप्लिकेशन बेस आपल्याला आयोग विचारतोय, तर त्यांना आपण कसं टॅकल करू शकतो. एखादा प्रश्न असा येईल की जर एखादा देश प्रजासत्ताक आहे तर खालीलपैकी कोणतं विधान त्याच्यासाठी योग्य आहे, तर पर्याय दिलेले असतील तर ते तुम्हाला टॅकल करण्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्यवस्थितपणे लेक्चर बघा. आणि हा विषय ऑलरेडी आम्ही विजन स्टडीच्या कोर्समध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातला एक छोटासा पार्ट तुमच्यासोबत शेअर केला जातोय. तर तुम्हाला जर पूर्ण लेक्चर्स बघायचे असतील किंवा तुमचा अभ्यास क्वेश्चन आन्सर पद्धतीमध्ये जरी करायचा असेल तर तुम्ही आमच्या राज्यसेवा क्वेश्चन आन्सर रिव्हिजन बॅचमध्ये प्रवेश घेऊ शकता. त्याच्याबद्दलच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. ठीक आहे, तर आपण या लेक्चरला कंटिन्यू करूयात. लेक्चर व्यवस्थितपणे बघा. ही न्यूज ना एका देशासंदर्भात आहे आणि तुम्ही जर ही पहिल्यांदाच घटना जर ऐकत असाल किंवा बघत असाल तर तुम्हाला ऑड वाटेल थोडंसं की हे असं कसं काय शक्य आहे की एखादा देश हा ब्रिटनकडून स्वातंत्र्य होऊन साधारण एक 50 वर्ष होऊन गेलेत, 55 वर्ष होऊन गेलेत आणि तरीसुद्धा त्या देशाच्या राष्ट्रप्रमुख पदावरती ब्रिटनची राणी आहे आणि तो देश त्यामुळं आत्तापर्यंत रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक बनला नव्हता. तर असं होऊ शकतं का? तर यस, असं झालेलं आहे आणि तो देश म्हणजे बार्बाडोस. बार्बाडोस हा एक कॅरिबियन देश आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ब्रिटनचं जे साम्राज्य होतं, असं म्हणतात की त्यांच्या साम्राज्यामध्ये सूर्याचा अस्त कधी होत नव्हता, म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती त्यांचं साम्राज्य होतं. याचा अर्थ असा आहे की लाईक आपल्या भारतामध्ये जेव्हा सूर्य मावळतो तर तो कुठंतरी उगवतो ना, युरोपमध्ये उगवतो, अमेरिकेमध्ये उगवतो, तर तिथंपर्यंत त्यांचं साम्राज्य होतं. तर तिकडं मावळलं की भारतामध्ये उगवतं, तर भारतामध्ये सुद्धा त्यांचं साम्राज्य होतं. तर असं थोडंसं छानसं कवितात्मक वर्णन हे ब्रिटिश राजवटीचं केलं जातं की त्यांच्या साम्राज्यामध्ये सूर्यास्त होत नाही. तर ठीक आहे, असं सूर्यास्त त्यांचं मग कॅरिबियनमध्ये पण होत नव्हता, कारण कॅरिबियनमधले बरेचसे देश हे ब्रिटनच्या अंतर्गतच होते, त्यांचं ब्रिटिशांचं साम्राज्य तिथं पण होतं. आणि त्याच्यातलाच एक देश म्हणजे तो म्हणजे बार्बाडोस. तर बार्बाडोस हा देश रिसंटली प्रजासत्ताक देश बनलेला आहे. याचा अर्थ असा की आता पहिलं तर प्रजासत्ताक म्हणजे रिपब्लिक म्हणजे काय नेमकं असतं ना, हे पण तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण आपण म्हणतो ना की भारत हा एक प्रजासत्ताक देश आहे. प्रजासत्ताक म्हणजे काय आणि जर प्रजासत्ताक नसता तर काय असतं मग ते माहिती असायला पाहिजे ना. तर ते पण आपण बघू. त्यामुळे ही न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. एक्झाममध्ये डायरेक्टली देशाविषयी जर माहिती नाही विचारली तर ॲटलिस्ट प्रजासत्ताक ही टर्म काय आहे आणि जर एखादा देश प्रजासत्ताक आहे तर नेमका तो कसा असतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन बनेल. ठीक आहे, तर बार्बाडोस हा एक कॅरिबियन बेटावरती असलेला देश आहे आणि जिथं या देशाच्या प्रमुख पदावरती एक हेड ऑफ स्टेट असं जे एक पद असतं, राष्ट्रप्रमुख हे जे पद असतं, तर आत्तापर्यंत या पदावरती ब्रिटनची राणी एलिझाबेथ सेकंड जी आहे तर ती या पदावरती राष्ट्रप्रमुख म्हणून ऑफिशियल या पदावरती होती. पण रिसेंटली या बार्बाडोस देशाने असं ठरवलं की आपण राष्ट्रप्रमुख या पदावरतून आता या ब्रिटनच्या एलिझाबेथ द्वितीय राणीला आपण हटवणार आहोत. म्हणजे इथून पुढं ब्रिटनची कुठलीच राणी बार्बाडोसवरती राष्ट्रप्रमुख पदावरती ऑफिशियल नसेल असा निर्णय बार्बाडोसने घेतला. आणि फायनली एका स्वतःच्याच देशामधल्या 72 वर्षीय डेम सँड्रा मॅसन तर या महिलेला त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून घोषित केलेलं आहे. आता यांच्याविषयी सुद्धा आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन बनू शकतो. तर डेम सँड्रा मॅसन ज्या आहेत ह्या बार्बाडोसमध्ये जे त्यांचं न्यायालय जे आहे तर त्या न्यायालयामध्ये किंवा जे एक त्यांचं कोर्ट ऑफ अपील म्हणून आपण त्याला कोर्ट ऑफ अपील आहे तिथं, तर तिथं सेवा देणाऱ्या एक जज होत्या. तर त्या पहिल्या अशा महिला आहेत की ज्या बार्बाडोस कोर्ट ऑफ अपीलमध्ये सेवा देत होत्या आणि त्या पहिल्या महिलेची निवड बार्बाडोस देशाने पहिल्याच स्वदेशी अशा राष्ट्रप्रमुख पदावरती केलेली आहे. तर ह्या व्यक्ती तुम्हाला माहिती असाव्यात. ठीक आहे, आणि हा बार्बाडोस हा जो देश आहे ना
ब्रिटनपासून स्वतंत्र होऊन 55 वर्षानंतर स्वतःला प्रजासत्ताक देश म्हणून घोषित करतोय. ठीक आहे, 55 वर्ष लागले प्रजासत्ताक बनण्यासाठी. आता प्रजासत्ताक म्हणजे काय ते फायनली आपण समजून घेऊ. तर प्रजासत्ताक त्याला इंग्लिश वर्ड जो आहे तो म्हणजे रिपब्लिक. आणि रिपब्लिक हा वर्ड ओरिजिन जर बघितलं तर हे काही इंग्लिश शब्द नाही आहे. तर रिपब्लिक हा 2 लॅटिन शब्दांपासून बनलेला शब्द आहे. याच्यामध्ये रेस आणि पब्लिका असे 2 लॅटिन शब्द येतात. रेस पब्लिका, पब्लिका म्हणजे पब्लिक, सर्वसामान्य जनता, आणि रेस म्हणजे तिथं अफेअर्स असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे पब्लिक अफेअर्स म्हणजे प्रजासत्ताक किंवा रिपब्लिक, किंवा जे काही त्या देशामध्ये घडणारे हे त्या देशातल्या नागरिकांचं सार्वजनिक त्यांचा अधिकार या गोष्टींवरती असेल. याचा अर्थ होतो गणराज्य किंवा रिपब्लिक किंवा प्रजासत्ताक. ठीक आहे, प्रजासत्ताक एका जर देश असेल तर त्या देशामधलं जे सरकार असतं तर ते जनतेवरती चालतं, किंवा जनता ही सार्वजनिकरित्या एखादं सरकार निवडते. एखादं त्यांचा सार्वजनिक मालमत्ता ही संपूर्ण जनतेचा त्याच्यावरती अधिकार असतो. एका कुठल्या व्यक्तीचा किंवा एखाद्या कुठल्या गटाचा या सगळ्या सार्वजनिक मालमत्तेवरती किंवा देशावरती त्यांचा अधिकार नसतो. ठीक आहे, एकच जर प्रमुख असेल, एखादी फक्त संघटनाचा प्रमुख असेल तर तो देश प्रजासत्ताक नाही आहे. तो देश पूर्णपणे एक सत्ताधारी देश आहे. ठीक आहे, तिथे कुठल्याही प्रकारे प्रजासत्ताक असू शकणार नाही. याचं उदाहरण म्हणजे तुम्हाला मिडल ईस्टमधले बरेचसे देश दिसतील जिथं राजा पद्धत आहे. ठीक आहे, प्रिन्स किंग अशी पद्धत आहे ना तिथं. त्यामुळे ते काही स्वतःला प्रजासत्ताक म्हणत नाहीत, रिपब्लिक नाहीत म्हणत. ओके, आणि प्रजासत्ताक देशामध्ये राष्ट्रप्रमुख असतो, प्रेसिडेंट असतात, किंवा इथलचे विविध पदाधिकारी जे असतात हे प्रशासकीय सार्वजनिक क्षेत्रामधून, सार्वजनिक निवडणुकांमधून येतात. तर हे पण हा एक मेजर फरक आहे. ज्यावेळेस प्रजासत्ताक म्हणून एखादा देश असतो तर तिथं प्रमुख पदावरती राष्ट्रप्रमुख किंवा पंतप्रधान अशी नावं असतात. आणि जर एखाद्या देशावरती राष्ट्रप्रमुख या पदावरती जर राजा असेल तर, किंवा सुलतान असेल, सम्राट असेल, तर असा देश हा प्रजासत्ताक देश नाही आहे. ठीक आहे, प्रजासत्ताक देशांमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व केलं जातं. ठीक आहे, म्हणजे तिथं प्रतिनिधित्व एक लोकशाही पद्धत असते आणि तिथं प्रमुख जे असतात ते राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपती असतात. ठीक आहे, प्रजासत्ताक देशांमध्ये कायद्याचं शासन असतं, हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर एवढं काही तुम्हाला या रेस पब्लिका म्हणजेच रिपब्लिक या संकल्पनेविषयीची माहिती असायला पाहिजे. आणि हा जर बार्बाडोस हा जर देश तुम्ही बघितला ना, इथं मॅपमध्ये पण व्यवस्थितपणे दिसतो आहे, तर याची लोकसंख्या साधारण 2,85,000 एवढीच लोकसंख्या आहे. आणि याची राजधानी ती म्हणजे ब्रिज टाऊन. तर ब्रिज टाऊन ही या बार्बाडोसची राजधानी आहे. आणि सुरुवातीला साखर निर्यातीवरती हा देश पूर्ण अवलंबून होता, पण सध्या तिथे जास्त टुरिझमवरती जास्त फोकस आहे. म्हणजे ह्या देशाची इकॉनॉमी ही पर्यटनावरती आधारित आहे. ठीक आहे, आणि बऱ्याचशा तिथं बँक वगैरे पण आहेत ज्या म्हणजे इन्व्हेस्टर बँकिंग ज्या असतात ना, जसं स्वित्झर्लंडमध्ये आहेत. तर तशा प्रकारे इथं कॅरेबियन देशांमध्ये तुम्हाला ते पनामा बॉन्ड्स माहिती असेल ना, तर हे सगळे फ्रॉड किंवा अशा प्रकारच्या ज्या बँक प्रणाली असतात, अर्थव्यवस्था तिथून सेपरेट पद्धतीने चालते ना, तर हे कॅरेबियन देश त्याच्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व असतात. ठीक आहे, तर असंच जर तुम्ही एक्झाम्पल बघितले ना तर ते त्रिनिदाद, त्यानंतर डोमॅनिका, असे वेगवेगळे देश आहेत की जे अशा ॲक्टिव्हिटीमध्ये असतात. त्याचबरोबर ते ब्रिटनच्या अंतर्गत सुद्धा होते, ब्रिटन शासन त्यांच्यावरती होतं आणि ते सुद्धा खूप उशिरा रिपब्लिक झाले. स्वतःला त्यांनी असं ब्रिटनची राणी राष्ट्रप्रमुख पदावरतून त्यांनी दूर केली आहे, हे खूप वर्षानंतर त्यांनी केलं. जसं की गुयाना हा एक देश आहे, त्याचं एक्झाम्पल देतोय. गुयाना हा देश हा 1970 ब्रिटनपासून स्वतंत्र झाला, पण ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा 4 वर्षांनंतर त्यांनी राष्ट्रप्रमुख पदावरून ब्रिटनच्या राणीला काढलं. ठीक आहे, त्यानंतर त्रिनिदाद आणि टोबॅगो हा जो देश आहे तर हा सुद्धा 1976 ब्रिटनच्या राणीपासून स्वतंत्र झाला किंवा प्रजासत्ताक बनला. डोमॅनिका सुद्धा 1978. तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती असावेत. ओके.